अशाच पद्धतीने अध्यक्ष महोदय आपण महिलांना सांगितलं, महिला भगिनींना सांगितलं, लाडक्या बहिणी म्हणून सांगितलं की आम्ही 2100 रुपये तुम्हाला करून देणार आहोत. आता आपण म्हणता आम्ही बोललो नाही असं म्हणत नाही, परंतु योग्य वेळेला आम्ही देऊ. म्हणजे तुमची ही निवडणूक योग्य वेळ ही लोकांच्या भावनेशी खेळून निवडणुका जिंकणं म्हणजे योग्य वेळ. लोकांच्या भावनेशी खेळ करणं आणि सत्ता मिळवणं ही योग्य वेळ. अशा प्रकारचा संदेश एक महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि हा केवळ संदेश नाही तर ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज नक्की कधी माफ करणार आहोत. आपली योग्य वेळ ही योग्य वेळ म्हणजे ही वेळ कधी येणार आहे ही एकदा या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपल्याला सांगावं लागेल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित करावं लागेल. जो शेतकरी आत्महत्या करतोय, जो शेतकरी भयभीत झालेला आहे, जो शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडून घेतोय, त्याला आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करावं लागेल. त्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक निश्चित अशा स्वरूपाचा शब्द द्यावा लागेल आणि तो शब्द केवळ निवडणूक जिंकण्याकरता नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका आल्या आहेत, नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका आल्या आहेत. अध्यक्ष माझ्याकडे बघितलं तर चालेल, तुम्ही आता तिथे अध्यक्ष म्हणून आहात, पक्षाचे आमदार म्हणून नाही आहात. त्यामुळं तुम्ही माझ्याकडे बघत असताना मी सरकारच्या विरोधात बोलतोय असं समजण्याच्या ऐवजी तुम्ही अध्यक्ष आणि मी सदस्य, तुम्ही अध्यक्ष आणि मी सदस्य असं आपलं नातं आहे. आणि म्हणून जरा माझ्याकडे बघितलं आपण चांगलं बोलताय म्हणून आपलं ध्यानपूर्वक ऐकतो असं. होय, बरं बरं. मग मला माहित नव्हतं आपलं बघण्याची पद्धत. होय होय चालेल. आणि म्हणून अध्यक्ष महोदय की आता जवळ जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहेत, नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आल्या आहेत. म्हणून फक्त लोकांना गुळ लावण्याचं काम, त्यांच्या कोपराला गुळ लावण्याचं काम अध्यक्ष महोदय होता कामा नये या सरकारकडून. आणि म्हणून या सरकारनं केवळ निवडणुका जिंकण्याकरता म्हणून आम्ही लोकांच्या कोपराला गुळ लावत नाही. गुळ तर लावलाय पण कोणाच्या तोंडात काही जात नाही. अशा पद्धतीची सरकारची वागण्याची पद्धत आणि वृत्ती असता कामा नये अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ठोस अशा प्रकारचा सरकारने या ठिकाणी शब्द अध्यक्ष महोदय दिला पाहिजे. बोर्ड आहेत, काय बोर्ड आहे अध्यक्ष महोदय? त्या ठिकाणी बोर्ड काय लावलेलं आहे? चला घडवू विकसित महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र 2047 महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट. मला कळत नाही तुम्हाला की सगळ्या ठिकाणी ही जाहिरातबाजी करायची तुम्हाला काय एवढी गरज काय? एवढं चांगलं काम तुम्ही करता, कुठलंही वर्तमानपत्र हातामध्ये घेतलं ते 3-4 फोटो तेच. अरे नवीन तरी फोटो सेशन करा, जरा नवीन पद्धतीचे फोटो काहीतरी येऊ द्या. तेच फोटो 3-4 फोटो, ती हातामध्ये कसली तरी घेतलेली ती पुस्तकं, खाली काहीतरी जाहिरात. प्रत्येक वर्तमानपत्राला लाखो करोड रुपयाच्या जाहिराती तुमच्या. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी योजना दूत आयोग निवडणुकीमध्ये नेमलेत. ह्या योजना तुम्हाला आपलं जे पब्लिसिटी डिपार्टमेंट आहे त्या पब्लिसिटी डिपार्टमेंटचं हे काम आहे की सरकारी योजनांची पब्लिसिटी करणं, सरकारी योजनांची जाहिरातबाजी करणं, सरकारी योजना या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचवणं त्या डिपार्टमेंटचं काम आहे. ते डिपार्टमेंट असताना तुमच्या ह्या रोज जाहिरातबाजी असा एक दिवस नाही, असा टीव्हीचा एक चॅनल नाही की टीव्ही ऑन केला आणि तुमचे ते जाहिरातीचे फोटो दिसले नाहीत, असा एक दिवस नाही. ही जाहिरातबाजी पूर्वी सुद्धा काही कालावधी करता व्हायची, काही होत नव्हती असं मी म्हणणार नाही, पण त्याला काहीतरी टाइम लिमिट होतं, त्याला काहीतरी ठराविक एक कालमर्यादा होती. त्या जाहिरातबाजीला काही ना काहीतरी शेवटी मर्यादा असायच्या. रोज आता प्रत्येक वर्तमानपत्र प्रत्येक चॅनलवर तुमची जाहिरात आहे. आणि म्हणून तुमचं हे व्हिजन डॉक्युमेंट एका शेतकऱ्यानं आपल्या खांद्यावर नांगर घ्यावा आणि नांगर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी नांगर ओढावा आणि त्याच्या पत्नीनं तो नांगर हातावा, हे तुमचं व्हिजन डॉक्युमेंट, हे तुमचं व्हिजन, ही तुमची शेतकऱ्यांबद्दलची कणावा, ही तुमची शेतकऱ्याबद्दलचा कळवळा, हेच तुम्हाला शेतकऱ्याबद्दलचं प्रेम. अशा पद्धतीनं जाहिरातबाजीनं निवडणुका जिंकता येतात, परंतु राज्याची प्रगती, देशाची प्रगती अशा जाहिरातबाजीनं होत नसते. सर्वसामान्य माणसाच्या दुःखाच्या जाहिरातीबाजी करून चालत नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस व्हावं लागतं. आणि जो समरस होतो
त्याला सर्वसामान्य माणसाच्या समस्या कळतात आणि तोच सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस व्हायला पाहिजे, ही माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मी कोकणातून आलो. कोकणाच्या बाबतीत बोलत असताना अध्यक्ष महोदय मला सांगितलं पाहिजे की यंदा 14 मेला पाऊस पडला. साधारणपणे अध्यक्ष महोदय 25 मेला इथं आमच्या ताई बसल्यात, आपल्याकडे रोहिणी सुरू होते 25 मेला आणि 25 मेला आपल्या कोकणामध्ये पेरणी सुरू होते. पेरणी 25 मेला सुरू होते, मुहूर्त होतो. पण यंदा मुळातच पाऊस पडला तो 14 मेला पडला. 14 मेला अध्यक्ष महोदय पाऊसच इतका पडला की जिकडे तिकडे पाणी पाणी आणि पाणी आणि पाणी झालं. नदी नाले तमाम भरून गेले अध्यक्ष महोदय. नदी नाले. कोकणामध्ये एकच पिकी शेती आहे, दुबार शेती नाही. सरकारने जरी खतं दिली, बियाणं दिली, सरकारने कितीही मदत केली तरी दुसरं